डोंबिवली येथील प्रसिद्ध पेंढारकर कॉलेज येथील कॉन्क्रीट रस्त्यावर गेल्या 2 वर्षांपासून पाणी साचत आहे। मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे। नागरिक आणि प्रवासी यांना यात साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे। सदर रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात आले होते, मात्र तो रस्ता योग्यरित्या न केल्याने येथे पाणी साचत आहे। अखेर 27 गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे यांनी या साचलेल्या घाण पाण्यात बसून अनोखे आंदोलन केले। आंदोलन यासाठी की या लाखो करोड रुपये खर्च करून हा रस्ता बनवला जातो, परंतु इंजिनियर जे आहेत यांना कुठल्या प्रकारची डिग्री नसताना इंजिनियर लोकांना इथे उभे केले जातात। आज तुम्ही मला सांगा, रस्ता आहे हा सरळ पाहिजे होता, या ठिकाणी स्विमिंग पूल तलाव बनवून ठेवलेला आहे आणि हा रस्ता एमआयडीसीच्या अंतर्गत येत आहे। मुळात एमआयडीसी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे सगळ्यात भ्रष्टाचाराचा महामेरू आहे। या ठिकाणी सर्व काही अलबेल आहे। तुम्ही याबाबत अधिकाऱ्यांना कळवलं होतं का? अधिकाऱ्यांना कळवलेलं आहे, पण अधिकारी कानाडोळा करतात प्रत्येक वेळेस। हा रस्ता साधारण कधी बनवला होता काय माहिती? 2 वर्षापूर्वी रस्ता बनवलेला आहे, तेव्हापासून हा तमाशा असाच चालू आहे। या ठिकाणी लोक या ठिकाणी मासे पकडतात, कोणी पोहायला येतं या ठिकाणी। आज मी स्वतः पोहायला गेलेलो तिथे त्या ठिकाणी त्या स्विमिंग पूल मध्ये। गटार आहेत का काय? अजिबात गटाराची व्यवस्था नाही, पाणी सांडपाणी जायची व्यवस्था नाहीये।